मंत्री पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत. ताई, रात्रीच्या दरम्यान गडावरती आलायत. काय उद्या मुंडे भक्तांना आवाहन करा? आव्हान मी ऑलरेडी केलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीला बघता पेट्रोल वगैरे मोठ्या प्रमाणात मिळत नाही आहे. फार अंतरावरून लोक इथे येतात. तर त्यामुळे यावर्षी सगळ्यांनी आपापल्या ठिकाणीच मुंडे साहेबांची पुण्यतिथी ज्या पद्धतीने मुंडे साहेबांना समर्पित करायची तशी करावी असं आव्हान केलेलं आहे. त्यामुळे फार लोक उद्या मला तर वाटतं की आव्हानाला प्रतिसाद देऊन नाही येणार आणि आपल्या आपल्या ठिकाणी करतील. पण जे येतील आम्ही मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी त्यांचं पूजन करू. इथे थोडंसं कीर्तन होईल. दरवेळी ढोक महाराजांचं मोठं कीर्तन असतं. म्हणजे जवळपास लक्ष भोजन असतं. मोठ्या संख्येने लोक येतात. पण यावेळी या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही हे सगळे कार्यक्रम रद्द केले. कारण प्रधानमंत्री मोदीजींनी आवाहन केलं होतं की पेट्रोल आणि डिझेल आणि इंधनाचं बचत करावं. खरं तर यावर्षीची काय आगळी वेगळी तुम्हाला ही पुण्यतिथी वाटते? काय आता पुण्यतिथी कधीच वाटतं की असावीच नाही. आता मी माझी आई पण तिथे बसलो होतो थोडा वेळ. तर तिला आठवण येत होती की आजच एवढ्या वर्षापूर्वी रात्री साहेब आमच्यामध्ये होते. 2 तारखेला रात्री आमच्याशी बोलली, रात्री उशिरा 12-1 वाजेपर्यंत आणि सकाळ तशी उजाडली. त्यामुळं आमच्यासाठी हे 2-3 दिवस खूप कठीण जातात. सगळ्यांसमोर आम्ही बोलतो, चेहऱ्यावर हास्य ठेवून वागतो, पण आमच्या घरामध्ये आम्हाला खूप कठीण जातात हे 3-4 दिवस खूप. तुम्ही आव्हान केलंय मुंडे भक्तांना इकडे येऊ नका, मात्र आज जिल्हाबाहेरून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे भक्त गडावरती पाहायला मिळाले. तर जो निष्पाप मुंडे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, ज्याला कुठलं लालच नाही, ज्याला काही कुठलं म्हणजे कुठल्या नेत्याकडनं काही नाही हवं आहे, तर त्यांच्या त्यांच्या हिशोबाने येतात. मग मी आवाहन केलं त्याचं कारण आपण ला सांगितल्याप्रमाणे इंधनाचा विषय होता. नाही आले तर आपापल्या ठिकाणी करतील, आले तर माझ्याबरोबर इथे बसतील. टाळ मृदुंगाच्या ह्याच्यात आम्ही मुंडे साहेबांसाठी कीर्तन करू. धन्यवाद ताई. खरं तर ह्या होत्या मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मुंडे भक्तांनी उद्या गडावर येऊ नये असं आव्हान जरी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं जरी असलं तरी आज देखील मोठी गर्दी जी आहे ती जिल्हाबाहेरून देखील मुंडे भक्तांची आपल्याला गडावरती पाहायला मिळाली. मात्र उद्या नेमकी काय परिस्थिती असणार आहे, मुंडे भक्त इथं आल्याच्या नंतर गडावरती ते काय बोलतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जवळपास पाहायला गेलं तर मुंडे भक्तांच्या वतीनं पूर्ण बॅनरबाजी देखील आपल्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये पाहायला मिळते आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, गोपीनाथ गड.